त्या मागणीच्या नंतर निर्णय घेतलेला आहे. तुम्ही समाधानी नाहीयेत असं दिसतंय. का समाधानी नाहीयेत? काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? मागणी काय तुमची? सर, जशी आम्ही एस-आय-टीची मागणी केली होती, तर मुळात ही एस-आय-टी नसून हा जो तपास फलटण पोलीस येथील कर्मचारी करत आहेत, त्याच्या तपासावरील देखरेखीसाठी फक्त तेजस्वी सातपुते मॅमची नियुक्ती केली आहे. तर मुळात ही एस-आय-टीचा अर्थ होतो की एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, की हां. जी पूर्णपणे या प्रकरणाची निपक्षपातीपणे सखोल चौकशी करेल आणि जे काही आरोपी आहेत त्या सर्वांना दोषी साबित करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करेल. पण ही एस-आय-टी स्थापन नसून ही फक्त एका महिला आय-पी-एस अधिकाऱ्यांची या तपासावर देखरेखीसाठी नियुक्ती केली आहे असंच समजतं. ठीक त्यामुळे आहे. ही एस-आय-टी नाहीये आणि कुटुंबियाची भूमिका एस-आय-टीच्या मागणीबाबत ठाम आहे अजूनही. ठीक आहे. मी त्याचं उत्तर घेईन. सत्ताधारी आपल्यासोबत आहेत प्रवक्ते, त्यांच्याकडून उत्तर घेतो. पण महबूब शेख, मला तुमच्याकडे यायचं, विचारायचं आहे तुम्हाला. तुम्ही गेल्या काही दिवसात सातत्यानं वेगवेगळ्या अशा प्रकारच्या केसेससुद्धा समोर आणताय आणि तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला, की ज्या पेननं ती सुसाईड नोट लिहिलेली असेल हातावरती, तो पेन कुठं आहे, असं तुम्ही विचारलेलं आहात. आत्तापर्यंत जो तपास करण्यात आलेला आहे, त्या तपासाच्या बद्दल तुम्ही समाधानी का नाही आहात? सुप्रिया सुळे असं आज म्हणाल्या, की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय. असं का वाटतंय, की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय? नाही, असं विलास सर आपण जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून या कुटुंबाच्या नातेवाईक ज्यावेळेला तिथे गेले हं. आणि त्यांना न सांगता डेड बॉडी ही बाहेर का आणली गेली, त्यांना किमान सांगायला पाहिजे होतं, ती आणली गेली. त्याच्यानंतर तिचा भाऊ पीएम रूम मध्ये त्याला पोस्टमॉर्टम करायला जायचंय, तर पोलिसांनी त्याला 2 वाजेपर्यंत दुपारी एफ-आय-आर ला तिथं कॉपी घ्या म्हणून थांबून ठेवलं. म्हणजे एवढा वेळ लागतो एफ-आय-आर पाडायला, म्हणजे हं. तुम्ही काय लपवताय? दुसरं, तिचा व्हॉट्सअप सीन हा रात्री 11:13 आला. ही कुटुंबाला शंका आहे. 7:30ला तुम्ही बॉडी ताब्यात घेतली असं तुम्ही सांगताय. 9ला शेवटचं तिचं बोलणं झालं. 11च्या नंतर तिचा काही कॉन्टॅक्ट नाही. हे सगळं पोलीस रेकॉर्ड आहे. हं. मग तिचा व्हॉट्सअपचा चॅट 11:13 कसा आला? आणि हे सगळं प्रकरण जे घडलं ते ह्यांच्या रणजित निंबाळकरांच्या संबंधित भोसलेच्या हॉटेलवरच का घडलं? तर तुम्ही 3 दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंब जर मागतंय, त्यांना मिनिट टू मिनिट का तुम्ही फुटेज देत नाही? हं. बघू द्या ना कुटुंबाला काय झालंय तर. हां. आणि मुळात त्याची सुरुवात झाली जून पासून विलास सर. हं. जून मध्ये तिने तक्रार केलेली की जुलैमध्ये तर तिनं ज्या जॉब दिला चौकशी समितीवर, तिने तक्रार केली. तिच्या तक्रारीची काही दखल नाही घेतली. हं. उलट तिच्यावर पोलिसांनी कंप्लेंट केली आणि तिने जे जॉब दिलाय ना, त्यातले अनेक मुद्दे मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. फक्त एक मुद्दा मी सांगतो. शेवटी ती असं म्हणते की हा त्रास आता मला सहन होत नाही. याच्यातून काही अनुचित प्रकार झाला तर याला सर्वस्वी हे सर्व लोक आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल. त्या हं. सोसायटीमध्ये ती एक खासदार आणि 2 पीएचं नाव घेते. जायपत्रे, पाटील, बदने हे कशा पद्धतीने तिला छळतायत, धुमाळ कशा पद्धतीने छळतायत, हे सगळं तिने सांगितलं. हां. एवढ्या तक्रारी केलेल्या असताना जी मुलगी लढावई आहे, जी मुलगी एवढ्या तक्रारी करते आणि ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये ज्या वेळेला तिला खोटे फिटनेस, बरं बाब गंभीर आहे, खोटे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी एखाद्या डॉक्टरवर दबाव येतो आणि ते डॉक्टर त्या ठिकाणी जाऊन सांगतायत की माझ्यावर खोटा फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आहे. ही बाब काय छोटी आहे? ज्या वेळेला मी बोलतो, सुषमाताई बोलतात, तर माझ्यासारख्याला चमडे काढील अशी भाषा करते ह्या निंबाळकरांचे कार्यकर्ते, चमडे लोंबविल. हं. तर माझ्यासारख्याला अशी भाषा, माझा जर उत्तर येत असतील आणि एवढा माज जर असेल, तर तुम्ही विचार करा तिथं सर्वसामान्य माणसाचं काय. आणि एसआयटी नेमण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. आम्ही सगळ्या नेत्यांनी लोकांनी त्यांचं अभिनंदन केलं. पण ज्यावेळेला पत्र हातात आलं, त्यावेळेला काय आलं, तर तुम्ही देखरेख खालीच तेजस्वी सातपुतेचा तपास करताय. ठीक आहे. मी अशी मी ऑर्डर विचारतो जबाबदारी मी मी विचारतो अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. वेळेची मर्यादा आहे, कारण आज आपण ती पत्रकार परिषद दाखवल्यामुळे वेळ खूप तिकडे गेला. हां, प्लीज पटकन. एकच मिनिट सांगतो. देखरेखीखाली तपास समिती हे सीआरपीसीच्या कोणत्या कलमाखाली त्या कमिशनरने ऑर्डर काढली, एवढं मला त्यांनी फक्त सांगावं. आतापर्यंत अशी पुढे ऑर्डर झालेली नाही. साधा हां. बीडला विनयभंग झाला, तुम्ही तिथे एसआयटी नेमली, काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. मग इथं तर एवढा आक्रोश होतोय, नातेवाईक त्या ठिकाणी मागणी करतायत, भाऊ मागणी करतो, तुम्ही एसआयटी का स्थापन करत नाही, का त्याला बगल ठीक देताय? आहे. मी थेट तुम्ही उत्तर संशय घेतो. थेट वाढवताय. थेट उत्तर घेतो. अजितराव, तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. या सगळ्यांचं समाधान होणं गरजेचं आहे. एसआयटीची स्थापना झाली, सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं, पण अशी एसआयटी का? हा सगळ्यांचा सवाल आहे. विलासजी, अतिशय नम्रपणे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो, की सरकारनं प्रत्येक विषयामध्ये या बाबतीतल्या
ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात केल्या देखील आहेत. त्याच्यामध्ये काही सूचना असतील तर त्या देखील आपण करू. पण विलासजी, आपली पत्रकार म्हणून एक जबाबदारी मी आपल्याला आठवण करून देतो की व्यवस्थेवरचा विश्वास उडता कामा नये. ईश्वरीताईला मला आता सांगायचं आहे, ती मार्डची प्रतिनिधी इथे म्हणून आहे. ताई, तू ज्या ज्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं की या मागण्या आमच्या आहेत आणि म्हणून आम्ही 2 दिवस ओपीडी मध्ये गोरगरीब पेशंट्सना पाहिलं नाही, ताई थोडी माहिती घे या विषयामध्ये. जे कोण आरोपी आहेत त्या आरोपींवरती कडक कारवाई करून त्या आरोपींची पोलीस कोठडी घेऊन त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची आता रवानगी झालेली आहे. एकही याच्यातला माणूस बाहेर नाही. तू म्हणालीस की याच्यामध्ये आम्हाला आयपीएस दर्जाचे अधिकारी पाहिजे. तेजस्वी सातपुते ज्यांनी पूर्वी या जिल्ह्याचा कारभार हाकलाय, त्यांना आयपीएस अधिकारी म्हणून तिथं तातडीनं दिलेलं आहे. एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची ही आत्महत्या आहे. शासनानं अत्यंत गांभीर्यानं हे घेतलंय. जर यांची मागणी असेल की त्यांच्या टीमनं तपास करावा, त्यांची टीम त्या पद्धतीनं तपास करेल. ईश्वरीताई, शासन हे सगळं करतंय. ज्या आपल्या मागण्या आहे, मी तर खरं तर म्हणजे प्रशासन ज्या काही चुका करत असेल, आमचे बंधू महबूब शेख यांनी सुद्धा सांगाव्यात, सुषमाताई आज तिथे गेलेल्या होत्या, त्यांनी सुद्धा सांगाव्या. प्रशासनाला पाठीशी घालता येणार नाही. पण एक जबाबदारी आपली सुद्धा अशी आहे की व्यवस्थेवरचा विश्वास उठणार नाही. म्हणजे या कार्यक्रमामध्येच ते स्पष्ट झालं की कार्यक्रमामध्ये आपल्या मागण्यांसाठी जे लोक इथं चर्चेला बसलेत हे ऑलरेडी शासनानं केलेले आहे. असं असताना या मागण्या आहेत म्हणून आम्ही 2 दिवस ओपीडी बंद केली. मला असं वाटतं या विषयामध्ये की ठीक आहे, राजकारण निश्चितपणे करा, पण व्यवस्थेवरचा विश्वासच उडून जाईल. ठीक आहे, सुषमाताई वेळ कमी आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. एक पटकन कमेंट घेतो. मला एवढंच सांगायचं याच्यामध्ये, कोणीच प्रशासनाला पाठीशी घालत नाही. आज सुषमाताई, आपण सुद्धा जे काही पोलीस स्टेशनच्या समोर बसला इतके तास, आपण ज्या सूचना केल्या त्या सगळ्याला पोलीस होच म्हणाले, ते करणार आहेत. आणि तुम्ही त्या सूचना ज्या केल्या त्या ऑलरेडी आधीच प्रशासनानं तिथल्या सगळं ते केलेलं आहे. मला असं वाटतं या विषयामध्ये मग तो पेनच कुठे गेला, तर काय कसं केलं, परिवाराचं काय नाही. पटकन एक कमेंट घेतो. वेळ अजितजी, आम्ही आज स्पेसिफिक 5 गोष्टी घेऊन गेलो होतो. अजितजी, आज आम्ही स्पेसिफिक 5 गोष्टी घेऊन गेलो होतो. त्या 5 गोष्टींमध्ये महत्वाचं पहिली आमची मागणी जी होती की 4 पाणी जे पत्र आहे त्याला मृत्यूपूर्व जबाब म्हणून ट्रीट करा आणि त्यातल्या 6 लोकांच्या चौकशींना तुम्ही रडारवर घ्या. 6 लोक. आणि तुमचे डीवायएसपी असं सांगत होते, डीवायएसपी खांबे सांगत होते की ही बाब माझ्या अधिकार कक्षेतली नाही. म्हटलं मग कशाला तपास करताय? आम्ही दुसरी गोष्ट असं सांगतो. ऐका ना, अरे ऐका, दुसरा मुद्दा नाही, थांबा, दुसरा मुद्दा ऐका. गडबड करू नका. ऐका जरा. अजितराव, त्यांचं म्हणणं एकदा ऐका, मी येतो. जरा ऐकायची मानसिकता ठेवा. जरा ऐकायची मानसिकता ठेवा. असं करू नका. ऐकायची मानसिकता ठेवा. असं करू नका. ऐकायची मानसिकता ठेवा. ऐकायची मानसिकता ठेवा. अजितराव, जरा ऐकायची मानसिकता ठेवा तुम्ही. ताई, तुम्ही सलग बोला. फक्त 1 मिनिट उरला. आज काय झालं, आपल्याला वेळच उरला नाही. परंतु तुम्ही जाणीवपूर्वक वेळ संपेल अशा पद्धतीने जे तुमचं बोलणं चालू आहे ते आमच्या लक्षात येते. अजितजी, तुम्ही जाणीवपूर्वक वेळ संपेल अशा हिशोबाने गोंगाट करताय. अजितजी, तुम्ही जाणीवपूर्वक आज पत्रकार परिषद दाखवण्याच्या याच्यामध्ये आपला वेळ खूप गेला. आपल्याला चर्चेला वेळ कमी मिळालेला आहे. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांची माफी मागतो, कारण ही चर्चा आता सुरू होत असताना मी थांबवतोय. मला माहिती आहे तुम्हाला आवडणार नाहीये हे, कारण लगेच प्रतिक्रिया सगळ्यांच्या यायला सुरुवात झालेली आहे. मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो त्याच्यासाठी. वेळ कमी पडलेला आहे. मी पाहुण्यांची सुद्धा माफी मागतो की आज तुम्ही मुद्दे मांडत असताना ही थांबवावी लागते. वेळेच्या अभावी आपल्याला हे थांबवावं लागतंय. पण या मुद्द्यावरती आपण चर्चा नक्की करूया पुढच्या सेगमेंटमध्ये सुद्धा. पण एक गोष्ट आहे की आता या प्रकरणामध्ये जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत त्याच्यातून संशय अधिक गडद होत आहेत. आशा करूया की या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. पण प्रेक्षकांचं काय मत आहे पटकन एकदा जाणून घेऊया. डॉक्टर प्रकरण दडपलं जात आहे, हा जो सुप्रिया सुळे यांच्याकडून आरोप करण्यात आला त्या तथ्य आहे का, हा प्रश्न आपण विचारला होता. तर 92% लोक म्हणतायत होय, 8% लोक नाही असं म्हणतायत. लोकांच्या मनातली ही जी भावना आहे ना, त्या भावनेला
खऱ्या अर्थानं कृतीतून उत्तर देणं अपेक्षित आहे आणि ते कृतीतून उत्तर द्यायला हवं. या प्रकरणाला केवळ चॅटिंग आणि ती 2 माणसं एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता कोण कोण दबावण्यात होतं ते सगळे या चौकशीच्या फेऱ्यात जोपर्यंत येणार नाहीत त्यांची चौकशी होणार नाही. चौकशीतून ते निर्दोष असतील तर सोडून द्या, पण चौकशी तर व्हायला हवी. कोण कोण तिला छळलं होतं आणि असं खरंच एखादं रॅकेट काम करत होतं का याची चर्चा व्हायला हवी. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.